नमस्कार मित्रांनो, सध्या आपलं बैलगाडी क्षेत्र या कुठच्या वळणावर चालू आहे तर बघा. तर मित्रांनो, अखिल भारतीय बैलगाडा संघटना मुंबई ठाणे रायगड पालघर अध्यक्ष संदीपभाई गोपीनाथ माळी यांनी अजून एक बंदी घातलेली आहे. तर मित्रांनो, आपण बघू शकता कुठल्या बैलांना बंदी घातलेली आहे तर ती. नमस्कार. अखिल भारतीय बैलगाडी संघटना रायगड पालघर. बघा भावांनो, गेल्या 3-4 दिवसापासून घोडच्या बैलाचे मालक आणि मिलिंद पाटील या दोघांचा वाद सुरू आहे. एवढ्या दिवस सर्व शांततेमध्ये चाललं होतं. अचानक या दोघांनी आता एंडिंगला 4-5 महिने राहिली आहेत, त्याच्यामध्ये मोठा वाद होऊन बैलगाडी क्षेत्र बंद होऊ शकतो. याच्यामध्ये छोटा मोठा बैलगाडा मालक आहेत, त्यांचा कुठलाही दोष नाही आहे. यांच्या या मोठ्या बैलगाड्यांच्यामुळे कोणा गरीबावर अन्याय व्हायला नको म्हणून आमच्या कमिटीचं असं ठरलं आहे. तर मिलिंद पाटील यांनी जाणून बुजून घोटवाल्यांना उंदीर म्हणून संबोधलं, त्यांचा अपमान केला. या उंदरांचं हे करू, उंदरांचं ते करू चॅलेंज केलं. म्हणून मिलिंद पाटील, तुम्हाला या सीझनसाठी कायमचं बंदी करण्यात येते. आणि घोटचे मालक यांनी पण पहिल्या सुरुवातीच्या दुसऱ्या दिवशी यांचा वाद झाला होता, त्याला प्रत्युत्तर देऊन त्यांनी एकामेकाला चॅलेंज केलं होतं. पुन्हा कुठं वाद नको मैदानामध्ये. तर घोटच्या मालकाला सुद्धा आणि त्यांना या सीझनपुरतं कायमची बंदी घालण्यात येत आहे. आता कोणी सांगू नका का आमची चुकी नाही, आमचं हे नाही ते नाही. मिलिंद पाटीलनी जी आज बाईट दिलेली आहे ती एकदम चुकीची बाईट दिलेली आहे, म्हणून ते आम्हाला पण मान्य नाही आहे. आज तुम्ही काही बोललात नाही, पण आमचं असं ठरलं आहे का सुरुवात तुमच्या दोघांच्या मुली झालेली आहे, तेव्हा दोघांना पण ह्या सीझनपुरते कायमचे बँड. आणि जर तुम्ही पुन्हा एवढं करून पण जर ऐकले नाही ना, पुन्हा बाईट दिल्या तर तुम्हाला पूर्ण सीझनभर मुंबईला बंदी घालण्याची लक्षात घ्या. तर मित्रांनो, आपणच ठरवा की आपलं हे बैलगाडी क्षेत्र सध्या आता कुठल्या वळणावर चालू आहे. तर मित्रांनो, आपल्या मुंबई ठाणे पालघरचे अध्यक्ष संदीपभाई माळी यांनी जी बंदी घातली आहे ती योग्य आहे की काय, तर मला ती तशी कमेंटमध्ये जरूर कळवा. मित्रांनो, आपण बघू शकता सध्या उत्तर महाराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर, मराठवाडा यांना जशी बंदी घातली आहे तशी सेम बंदी आता काही दिवसांसाठी का असेना पण आपल्या मुंबईचे रॉकेट म्हणतात दोघांना, जे घोटचा सर्जा आणि मिलिंद पाटील यांचा बुंगा, यांना दोघांनाही काही वादामुळे तिथे मुंबईमध्ये बिनजोडसाठी बंदी घालण्यात आलेली. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते तर तुम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या युवराज महाजन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी, धन्यवाद.